नमस्कार. महानगर न्यूजच्या रोखोक या चर्चासत्रामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप यांच्याबरोबर आज आपण लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहोत. मी सर्वप्रथम या ठिकाणी आमदार साहेब आपल्या या ठिकाणी महानगर न्यूजच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच एक प्रश्न भाई आपल्याला की शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला ह्या लोकसभेची उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली आहे. हे आव्हान तुम्ही लगेच स्वीकारून एक मोठी प्रचार यंत्रणा या ठिकाणी उभी केली आहे. तर आता प्रचाराला आपल्याला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो त्या संदर्भात थोडक्यात सांगा. खरं तर हे मतदारसंघ म्हणजे काय आम्हाला काय नवीन नाही. आम्ही इथलचे स्थानिक उमेदवार आहे, त्यामुळे आम्हाला संपूर्ण या तालुका स्तरावरचे असतील, संपूर्ण दक्षिण भाग असेल, हा काही नवीन नाही. त्यामुळे आमच्या इथे मतदार असतील सगळे परिचित आहेत. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सर्व पदाधिकारी असतील, नेते असतील, हे सगळे परिचित असल्यामुळं खऱ्या अर्थानं इतक्या सहजासहजी पूर्वीपासूनचा संपर्क असल्यामुळं एक सहजासहजी त्या ठिकाणी आम्हाला पोचण्यापर्यंत, लोकांपर्यंत पोचण्याकरता या ठिकाणी तालुका स्तरावरती पोचत असताना एक चांगल्या पद्धतीने आम्हाला लवकर पोचता आलं. आणि आता शेवट टप्प्यात जरी प्रचार असला तर अत्यंत एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्हाला फिरत असताना पाहायला मिळाला. एक चांगल्या पद्धतीच्या लोकांमध्ये देखील भावना आहे की आपल्याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा विकासात्मक काम करणारा माणूस या ठिकाणी पाहिजे, की त्या माध्यमातून आम्ही नगर शहरामध्ये जे काही काम उभं केलं आहे, जसं महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस संधी मिळाली, नगरकरांनी काम पाहिल्यानंतर मला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं संधी दिली, तर तशाच प्रकारचं तालुक्यामधून येणाऱ्या लोकांनी देखील नगर शहरामध्ये काहीतरी ह्या मुलांनी चांगलं काम केलं आहे हे पाहिलं आहे. आणि म्हणून लोकांना आता देखील वाटतं की आपल्या जर याला दक्षिण भागात संधी दिली तर निश्चित रूपानं हे जसं नगर शहरामध्ये यांनी थोड्या दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारचं विकासात्मक चालना दिली, तशाच प्रकारची चालना या ठिकाणी हा मुलगा आपल्याकरता देखील करेल अशा प्रकारची एक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. तालुका स्तरावरती देखील प्रत्येकाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक गावातील माणसाच्या मनामध्ये आहे. आणि निश्चित रूपाने ते काम उद्याच्या काळामध्ये आम्ही संधी मिळाल्यानंतर त्या पद्धतीचं काम आम्ही उभं करणार आहे. पूर्वीपासूनचा एक ह्या मतदारसंघात जर पाहिला तर तालुका स्तरावरती प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीचा एक मोठा गट या प्रत्येक तालुका स्तरावरती आहे. आणि तिथली मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आज शेतकरी संघटना आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ह्या सगळ्या मंडळींनी आज पाठिंबा दिलेला आहे. RPIचे वेगळे गट आहेत, हे सगळे तुम्हाला सांगतो त्या तालुका स्तरावरती एकवटलेले आहेत. आणि त्या माध्यमातून प्रत्येकाला वाटतं की कुठेतरी आपण या मुलाला संधी दिली पाहिजे, त्याचं काम केलं पाहिजे. एक अशा प्रकारे सगळेजण आता यंत्रणेमध्ये सक्रिय झालेत. आणि आज काँग्रेस जरी तालुका स्तरावरचे असले किंवा शहर स्तरावरचे जरी असले तर प्रत्येकजण त्या प्रचार यंत्रणेमध्ये आमच्याबरोबर सहभागी आहेत. आज इकडे पाहतो नगर दक्षिण लोकसभा मतदार हा जवळपास 18.5 लाख मतदारांचा हा आपला भाग आहे. त्या भागात अनेक प्रश्न आहेत, अनेक दुष्काळी म्हणून हा आपला नगर दक्षिण भाग कायम पाहिला जातो. नगर तालुका घ्या, जामखेड घ्या, कर्जत घ्या, श्रीगोंदा घ्या. आता श्रीगोंदाला समजा पाणी आहे, पाथर्डी घ्या, हे असे जे तालुके आहेत हे कायम दुष्काळी राहिले आहेत. तर याचे कोणते प्रश्न आपण या ठिकाणी मांडणार आहोत? खरं तर या भागांमध्ये पाण्याची नियोजन हे करता येईल, पण खरं तर हे तिथं कुठे कोणी गांभीर्याने घेत नाही किंवा तिथलचे जे सगळे मंडळी आहेत त्यांनी कुठेतरी चांगल्या पद्धतीने याच्यावरती नियंत्रण आणणं. आज शासन आहे, शासनावरतून पाणी सोडत नाही, जे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ह्या जिल्ह्याचं पाणी या जिल्ह्याला मिळालं पाहिजे किंवा बाहेरून जरी कसं पाणी आणायचं त्याच्यावर देखील अभ्यास हा खऱ्या अर्थानं करणं आवश्यक आहे. पण आजपर्यंत तशा पद्धतीने केलं गेलं नाही, ते मांडलं गेलं नाही. आणि ज्यांना खऱ्या अर्थानं आजपर्यंत जे लोक सांगत आहेत की आम्हाला संधी द्या, की आम्ही करू, तर निश्चित रूपाने त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या सत्ता केंद्र असताना देखील त्यांनी आजपर्यंत जिल्ह्याचा विकास म्हणून किंवा दक्षिण भागामध्ये आजपर्यंत काही लक्ष दिलं नाही. इथं जे विकासात्मक काम होणार होतं खऱ्या अर्थानं ते तिकडे पळून नेलेलं आहे. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. इकडं आपण आताच आरोप केला की त्या आपली जे विकासाचं काम आहे ते ठिकाणी पळून तो समोरचा उमेदवार सुद्धा कायम आपल्यावर वैयक्तिक टीका करतोय किंवा आपल्यासारखी आरोग्यसारी संस्था आहे त्या संस्थेवर सुद्धा टीका करतोय. आपल्या शिक्षणासंदर्भात आपली इंग्लिश बोलण्यावर सुद्धा त्यांनी टीका केली. तर या विषयावर आपण कोणतं उत्तर त्यांना देतात? नाही, खऱ्या अर्थानं त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाण्यापेक्षाही खऱ्या अर्थानं आज त्यांना जर ती इच्छा असेल वैयक्तिक पातळीवर चर्चा करायची तर त्यांनी समोरासमोर बसावं. आपण लाईव्ह त्या ठिकाणी सगळ्या मीडियाला आपण समोर जाऊ की त्यांनी कशा पद्धतीने जायचं आहे, की त्यांनी समोर बसले तर निश्चित रूपाने आपण त्यांच्यावर चर्चा करण्याकरता देखील आपली तयारी आहे. कुठलंही आव्हान आपण स्वीकारायला तयार आहेत की आपण गेलेलं काम असेल. आज खऱ्या अर्थानं त्यांना म्हणजे 3री-4थी पिढी आज ही त्यांची राजकारणामध्ये आली आहे. त्यांना एवढ्या सत्ता केंद्र म्हणजे केंद्राच्या मंत्री खात्यापासून तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या तालुक्याच्या स्तरावरपर्यंत सत्ता सगळ्या त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. आज त्यांच्याकडं खऱ्या अर्थानं त्यांनी मग त्या माध्यमातून कुठला विकास केला, त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील विकास केला नाही. आज शिर्डी संस्थांसारखं जे शिर्डी जे आज एवढं मोठं देशातलं एक मोठं संस्थान आहे, धार्मिक संस्थान आहे,
तर त्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर अत्यंत भकास परिस्थिती ह्या मंडळींनी निर्माण केली आहे. तिथं विकासाला कुठं चालना येऊ दिली नाही, कारण की त्यांना माहिती आहे तिथं लोक मोठे झाले, त्यांच्या हातामध्ये कुठेतरी काहीतरी एक चांगल्या पद्धतीने जर आर्थिक ते मोठे झाले, सक्षम झाले, तर आपल्याला देखील तिथे एक मोठा असा विरोध निर्माण होईल. मग त्यामुळे त्यांनी तिथं देखील विकास खुंटला आहे, तिथं लोक दाबण्याचा प्रयत्न राजकारणाच्या माध्यमातून केला, अनेक जणांना त्रास दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या घटना देखील आपल्याला पाहायला मिळतात. पण नगर शहराचे आपण आमदार आहोत, त्या आमदारकीवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की ह्या आमदार असून सुद्धा विधानसभेत कोणतेही प्रश्न त्यांनी कधी मांडले नाही. हे खरं तर मांडले नाही, हा त्यांचा खऱ्या अर्थानं आरोप चुकीचा आहे. त्यांचे वडील तिथं विधानसभेमध्ये आहेत, त्यांनी पाहिलेलं आहे. थोरात साहेब देखील आज भाषणामध्ये सांगतात की अत्यंत चांगल्या प्रकारे तिथं उपस्थिती असते, तिथं त्या ठिकाणी मी सक्रिय असतो. हे सगळं थोरात साहेबांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्यांच्या प्रमाणपत्राची शिफारस यांना कोणी काय ISO दिलेलं नाही आहे की यांनी कोणाचं प्रमाणपत्र द्यायचं की कोण काम करतं कोण नाही करत. यांनी खरं तर लोकांचं वाकून बघण्यापेक्षा स्वतःचं झाकून ठेवून लोकांचं वाकून बघायची सवय लागलेली आहे. त्यांनी स्वतः पहिले पाहावं, यांनी 40 वर्षामध्ये इथं काय केलं आमच्याकडं, आमच्या संपूर्ण भागामध्ये. यांना जिल्हा म्हणून मंत्रिपद दिलं होतं, यांनी मतदारसंघामध्ये कुठं काय केलं नाही, तर जिल्हा म्हणून त्या ठिकाणी त्यांना कुठल्याच प्रकारचा अधिकार या ठिकाणी बोलण्याचा खरं तर नाहीत. त्यामुळे निश्चित रूपानं त्यांनी समोर यावं, समोर चर्चेला बसावं, आपण समोर देखील प्रश्न उत्तर आपली तयारी राहील. पण एकीकडे त्यांचे वडील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे आहेत, ते या संदर्भात काय सांगतात की त्या विरोधी पक्षनेत्याचं काम एक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारात प्रचार करायला पाहिजे होता खरं काय, पण एकूण महाराष्ट्रात जे चित्र आता उभं राहिले विरोधी पक्षनेते, त्या संदर्भात काय सांगतात? नाही, आता हो त्यांचा वैयक्तिक भाग राहिला की त्यांनी कोणाचा प्रचार करायचा, पण पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने भूमिका पाहत असताना त्यांनी पक्षाबरोबर प्रामाणिक राहणं गरजेचं होतं, पक्षाची भूमिका बजावणं गरजेचं होतं. पण आता तो वैयक्तिक पातळीवरती तो सगळा विषय गेला, त्यामुळे फार मी त्यावरती काही बोलण्यासारखं नाही आहे. कशा पद्धतीने 2-3 सभा झाल्या, मुख्यमंत्र्यांची सभा झाली, सकाळी पाणी प्रश्न संदर्भात अनेक चर्चा या ठिकाणी होत आहेत आणि तो प्रश्न मार्गी लावा, आम्ही तुम्हाला पाणी देतो, अशा पद्धतीची सुद्धा लोकांवर किंवा मतदारावर काही मुख्यमंत्र्यांनी मागच्या सभेत वाळकीचं सुद्धा सांगितलं की तो प्रश्न आम्हीच मार्गी लावणार. या संदर्भात खऱ्या अर्थानं मग आता इतके दिवस कशा करत थांबले मग? आज त्यांच्याकडे मुख्यमंत्री साहेब देखील आज या ठिकाणी सांगतात की आम्ही देऊ, आम्हालाच आमच्या माणसांना निवडून दिलं तरच करणार आहे का, तुमची जबाबदारी नाही का? अशी तुमची जबाबदारी तुमच्या हातात जर असेल तर मग तुम्ही इतके दिवस करायला पाहिजे होतं. आज ते 4.5 वर्ष झाले या राज्याचं नेतृत्व करतात, त्यांनी इथून मागच्या काळात करणं गरजेचं होतं. यांच्या आज मातोश्री जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहेत, मग यांनी करायला पाहिजे, इतक्या वर्षामध्ये जाऊन मुख्यमंत्र्याकडे जाऊन करायला पाहिजे होतं. पण आज कुठेतरी फक्त निवडणूक आली म्हणून फक्त मुद्दा समोर घेऊन यायचा. आज वडील विरोधी पक्ष नेते, ते वडिलांनी विधानसभेत किती वेळा प्रश्न मांडला, आम्ही त्या साखळीच्या पाणी योजना करत असताना, कुकडीच्या पाण्या करत असताना, आम्ही ज्या विधानसभेच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतो, तिथलचे आमदार असतील, राहुलदादा जगताप असतील, वैभव पिचड साहेब आपले उत्तरेतले अकोला मतदारसंघाचे आमदार, आम्ही तिघांनी तिथे बसून आंदोलन केलेले पायऱ्यावरती. ते पाण्याकरता, कुकडीच्या साखळीच्या योजना करता आम्ही आंदोलन केलं, ते वृत्तपत्रात छापून आले, टीव्हीवरती दाखवलं गेले. त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न केला असं नाही. पण आज हे लोक फक्त निवडणूक लागली आणि त्यांना दक्षिण भागाचं नेतृत्व करायचं आहे, पुढे यायचं आहे म्हणून ते लोकांपर्यंत हा मुद्दा मांडतात, पण त्यांना काम कधी करायची इच्छा त्यांची कधी खऱ्या अर्थाने नव्हती. सातत्याने प्रचारामध्ये सुद्धा विरोध आपण असा आरोप केला जातो की यांच्यावर मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली हे उमेदवार आहेत, यांनी आता पण काहीच नाही केलं. या संदर्भात तुम्ही काय सांगा? खऱ्या अर्थाने माझ्यावरती फक्त जो काय आता मागच्या 1 वर्षी जो गुन्हा दाखल झाला तर तेवढाच गुन्हा आहे, माझ्यावरती कुठलाही गुन्हा नाही आहे. त्यांनी फक्त यात त्याचं राजकीय भांडवल करायचं. खरं तर मी असं म्हणेल की हेच लोक जे आहेत, हे जे आरोप करतात, यांच्या आजूबाजूला हे यांच्याकडे विद्यापीठ आहे गुन्हेगार निर्माण करायचं. हे गुन्हेगार यांच्या बाजून जर पाहिलं तर यांच्या गाडीवर डबल सीट बसणारे सुद्धा मोठे मोठे यांच्या तडीपाराच्या केसेस आहेत. हे तडीपारचे प्रस्ताव यांना तडीपार का करू नये यांचे पोलिसांनी अहवाल दिलेले आहेत आणि ह्यांच्याबरोबर हे गुन्हेगार घडणारं विद्यापीठ आहे. तुम्हाला सांगतो, हे यांचं पूर्वीचा इतिहास जर पाहिला तर अनेक अशा केसेस आहेत, ओपन सुद्धा झालेले नाहीत, ते माणसं सापडलेले नाहीत, अशा अनेक लोक आहेत. तर निश्चित रूपाने येत्या काळामध्ये ते पाहायला मिळेल आपल्याला की कोणावरती काय आहे. आणि माझ्यावर जो गुन्हा घडलेला आहे हा संपूर्ण या नगर जिल्ह्याला काय तर महाराष्ट्रामध्ये माहिती की कशा प्रकारची परिस्थिती झाली, माझ्यावरती काय झालं काय नाही झालं. त्याच्यामुळे मी वेगळ्या चौकशी देखील सामोरं गेलो आहे, पण काही नसल्यामुळे त्या ठिकाणी जनतेसमोर स्पष्ट चित्र झालेलं आहे काय काय नाही. की विद्यमान खासदार दिलीप गांधी भारतीय जनता पार्टीचे सलग 3 वर्ष ते खासदार होते. या ठिकाणी महानगरपालिका ज्यावेळेस सत्ता ताब्यात होती त्यावेळेस राष्ट्रवादीतून भाजपची युती झाली. हा युतीत सुद्धा काही परिणाम ह्या निवडणुकीवर होऊ शकतो का, किंवा खासदार दिलीप गांधी सातत्याने त्यांचे तिकीट कापले गेले, या संदर्भात तुम्ही काय सांगता? नाही, खरं तर तुम्ही जे म्हणता युती झालेली नाही, हा फक्त त्यांच्या कुठंतरी महापौरपदाला त्या ठिकाणी पाठिंबा हा त्यावेळी दिला गेला आणि तो काही स्थानिक परिस्थिती असेल तो विचारात घेऊन खऱ्या अर्थानं तो दिला गेला. पण त्या बाबतीमध्ये ह्या निवडणुकीवर त्याचा काही परिणाम होण्याचं काही कारण नाही, कारण दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, दोन्ही नगरसेवक स्वतंत्र आहेत, दोन्ही वेगवेगळे विचार आहेत. पण या कुठेतरी काही लोकांच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. त्या माध्यमातून खरं तर तुम्ही जरी म्हटले की त्यांना पाठिंबा दिला असला तर शिवसेना देखील तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीचे आमच्या नेते मंडळाचे शिवसेनेचे लोक मागे लागले होते, आमच्याही मागे लागले होते की आम्हाला पाठिंबा द्या. त्यांच्या एका नेत्याने शिवसेनेच्या रामदास कदम साहेब जे आहेत मंत्री आहेत
हे महाराष्ट्रामध्ये, त्यांनी देखील त्याचं ओपन असं वक्तव्य देखील केलं की त्यांनी आम्ही अजितदादा पवार साहेबांशी संपर्क केला होता आणि त्यांना विनंती केली होती की आम्हाला देखील पाठिंबा द्यायला व आमचा महापौर करा. म्हणजे अशा प्रकारे त्यामुळे त्यांना कुठला याच्यामध्ये बोलण्याचा अधिकार तो कुठल्याही पक्षाला नाही आहे. सगळ्याच पक्षाची मागणी होती की आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला पाठिंबा द्या, अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि त्या माध्यमातून आज विद्यमान खासदाराचा आपण जो विचारताय, विद्यमान खासदाराचं खऱ्या अर्थानं उमेदवारी ही नाकारली गेली. खरं तर आज तोही प्रश्नचिन्ह ह्या संपूर्ण दक्षिण भागाच्या मतदारांच्या मनामध्ये आहे. हे जे काही विद्यमान खासदार जे आहेत यांचे देखील उमेदवारी नाकारायचं कारण अजून पक्षाने काही स्पष्ट केलं नाही किंवा त्यांनी असं म्हटलं नव्हतं की मला काही नको आहे उमेदवारी आणि मग आम्ही दुसऱ्या माणसाला देतो. आणि भाजपच्या आज यंत्रणेमध्ये लोकांचं जर पाहिलं की जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, कुठं खाजगीमध्ये देखील आज बोलताना आम्हाला भेटतात, प्रचारामध्ये भेटतात किंवा वैयक्तिक स्तरावरती देखील आमची भेट होती, तर ते सांगतात की आम्ही देखील उमेदवाराचं काही काम करण्याचं कारण नाही, ते आमचे भाजपचे नाहीत, त्याच्यामुळे निश्चित रूपानं आमचा कुठला त्याच्यावरती विश्वास नाही आणि त्यामुळे कुठल्याच प्रकारची यंत्रणा त्यांच्या मागे आज काम करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्या विद्यमान खासदार देखील कशा पद्धतीने काय काय टी व्हीवरती आपण सगळ्यांनी पाहिले कशा पद्धतीने सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. हे आजच जर म्हणजे असं वागत असतील तर निश्चित रूपानं आज जनतेने देखील उद्याच्या काळामध्ये हे कशा पद्धतीने वागू शकतात. म्हणजे आजच त्यांची जर परिस्थिती पाहिली, इथंच ह्याच खासदारांचे नाही तर उत्तरेतले खासदार देखील इथं आलेले होते, त्यांनाही स्टेजवरती काय काय केलं तर म्हणजे ते आपण सगळ्या जनतेने टी व्हीवरती पाहिलेलं आहे. मी काय त्यात वेगळं खबर सांगण्याची गरज नाही, पण त्यातून आज आपण निकष लावला पाहिजे की आज अशा लोक आजच असे वागतील तर उद्या काय त्याचे परिणाम काय काय होतील, जनतेला कशा पद्धतीने वागवतील. हे एवढे मोठ्या लोकांची आज अशा पद्धतीने वागतात तर निश्चित रूपाने जनते देखील ह्या भागातली म्हणजे हुशार आहे. त्याला इथं न्यूरोसर्जनची हुशार असल्यामुळे न्यूरोसर्जनची गरज इथं नाही या मतदारसंघात. त्याला लागूनच प्रश्न असा आहे की इकडं आपले सासरे आमदार शिवाजी पेढीले भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, तर बाहेर वेगळी चर्चा आहे की कडे साहेब काम करतील नाही करतील, तर या संदर्भात आपण काय सांगता? नाही, आज त्या बाबतीमध्ये ते तर खुल्या व्यासपीठावर त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांच्या पक्षाचं धोरण असल्यामुळे ते त्या ठिकाणी 2009 पासून ते त्या पक्षामध्ये काम करतात, तिथं आमदार म्हणून ते काम करतात, निश्चित रूपाने त्यांच्याबरोबर आहेत. पण आज खऱ्या अर्थानं त्यांच्याबरोबर जात असताना देखील खऱ्या अर्थानं आज मतदारांमध्ये देखील त्यांच्याबरोबर राहण्याची भावना नाही या निवडणुकीमध्ये. कारण की आज आपण पाहतो की मतदार देखील कुठेतरी इथं स्थानिक माणूस असला पाहिजे जो आपल्याला सहजरित्या उपलब्ध होऊ शकता, इथलचे प्रश्न आपले स्थानिक तालुका स्तरावरचे प्रश्न हा लोकसभेमध्ये मांडू शकतो आणि ह्या मांडत असताना त्यांना कुठंतरी आपल्यातला एक माणूस पाहिजे आणि ती आपलेपणाची भावना या ठिकाणी त्यांना संग्राममध्ये पाहायला मिळते. म्हणून त्या आज जनता देखील माझ्या पाठीमागे उभा राहते, पण त्यांचा काय फार तिथं प्रभाव मतदारांमध्ये पडेल अशी परिस्थिती नाही. आणि इथलच्या संपूर्ण दक्षिण भागामध्ये आपण जर परिस्थिती पाहिली तर सगळ्यांना या ठिकाणी नगरमध्ये इझिली ॲक्सेसेबल असणारा एक संग्राम आहे की जो त्यांना हक्काचा वाटतो, आपुलकीचा वाटतो. पण लोकांना नगरच्या पुढं लोणीला जायची कोणाची मानसिकता खऱ्या अर्थानं मतदारांच्या मनामध्ये नाही आहे आणि निश्चित रूपानं मतदार त्या भावनेच्या माध्यमातून असेल, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून ह्या आपल्या हक्काच्या एक संग्रामला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी संपूर्ण नगर दक्षिणचे मतदार या ठिकाणी देतील. भाई, एक शेवटचा प्रश्न आहे. प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे, तर तुम्ही आता मतदारांना काय आव्हान करता शेवटच्या टप्प्यामध्ये? नाही, मी आज आव्हान एवढंच करणार आहे की जसं तुम्ही आता आमदार कडले साहेबांचा विषय या ठिकाणी घेतला तसं त्यांचे आज विखे पाटील साहेबांचे देखील आज हे थोरले बंधू हे देखील आमच्याबरोबर जाहीर प्रचारामध्ये आहेत, जाहीर यंत्रणेमध्ये आहेत. त्यांनी अनेक म्हणजे ह्या शिक्षणाबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे, आर्थिकबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की काहीतरी मोठी रक्कम त्यांना एका म्हणजे कुठलं ते एका देशातला एक त्यांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून एक माणूस ते घोषित केला आणि त्या माणसाकडून त्यांनी या ठिकाणी मोठं डोनेशन 2 कोटी रुपयाचे डोनेशन संस्थेला घेतलं असं त्यांच्या भावानी आरोप हा केलेला आहे वैयक्तिक स्तरावरती. तर त्याच्याबाबत देखील चौकशी चालू आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आहे. तसं जे सांगतात की आमच्यावर आरोप करतात त्यांनी स्वतःची खरंतर बाजूला तपासली गेली पाहिजे की तुमच्यावरती एवढे मोठे मोठे ज्यांनी देशाच्या विरोधात काही कारवाई केल्या त्या माणसाकडून तुम्ही 2 कोटी कसे स्वीकारलेत, हे देखील मुद्दे महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यामुळं हा सगळ्या बाबतीमध्ये खुलासा होऊन त्यांच्या शिक्षणाबाबत देखील ते सांगतात की कोणाचं शिक्षण काय आहे. तर त्यांनी स्वतःच्या चुलत्यांनी की सांगितले त्या माझ्यासमोर शिक्षण झालं आहे, कुठं काय काय झालं आहे, कशा पद्धतीने झालं आहे, कुठल्या खाजगी ठिकाणी झालं आहे, कोणाच्या घरात झालं आहे, कशा पद्धत झालं आहे, कोण सुपरवायझर आमच्या घरी आले, हे सगळं त्यांनी खालच्या स्तरावरती जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या चुलत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मी काय त्यामध्ये फार सांगण्याची आवश्यकता नाही. आज या भागामध्ये मी संपूर्ण आमच्या या भागातील मतदार बंधू भगिनींना विनंती करत असताना एकच मी या ठिकाणी विनंती करणार आहे की खरं तर आज आपण हा मतदारसंघ म्हणजे आज राहुरीपासून तर कर्जत जामखेडपर्यंत जातो, तिकडच्या भागातून आपल्या पारनेरपासून तर इकडं पाथर्डीच्या भगवानगडापर्यंत या ठिकाणी आपले मतदारसंघ आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये आज आपल्या पारनेर असेल, श्रीगोंदा असेल, कर्जतचा परिसर असेल, इथपर्यंत जामखेड असेल, ह्या संपूर्ण भागामध्ये कुकडीच्या बाबतीमध्ये पाण्याचा प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं आहे. उद्या काळामध्ये या श्रीगोंद्याकरता साखळी पाण्याचा विषय आहे, ह्याच्यावरती काम करायचं आहे.
उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आज आपण प्रत्येक शेतकरी वर्ग हा या सरकारच्या माध्यमातून अत्यंत वेठीस धरला गेला. ज्या पूर्वीच्या काळामध्ये योजना होत्या त्या देखील योजना आज त्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला अडचणीत आणण्यात या ठिकाणी आलेला आहे. तरुण वर्गाच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की तरुण वर्गाला देखील या मागील काळामध्ये सरकारने फक्त सांगितलं की आम्ही 2 कोटी नोकऱ्या वर्षामध्ये उपलब्ध करू, पण आजपर्यंत तुम्हाला सांगतो नोकऱ्या वाढवण्याच्या ऐवजी कमी झालेल्या आहेत. कारण की आज ग्रामीण भागातला मोठा वर्ग DED करायचा, मग त्या संस्थांमध्ये त्याच्या माध्यमातून नोकरी मिळायची, कुठं शिक्षक भरती व्हायची. पण अलीकडच्या काळात पाहिलं तुम्ही शिक्षक भरती 5 वर्षामध्ये शिक्षक भरती देखील बंद झाली. खेळाडू जे आहेत पूर्वी आता खेळाडू घडतात, आपण त्याचं ऑलिम्पिक्समध्ये पाहतो, इंटरनॅशनल स्पर्धा होतात, नॅशनल लेवलच्या स्पर्धा होतात. पण आज यांनी सांगितलं की क्रीडा शिक्षक देखील घ्यायचा नाही, कला शिक्षक घ्यायचा नाही, याच्यावर देखील बंदी घातलेली आहे सरकारने. मग त्यामुळे नवीन जनरेशनला नोकरी कशी मिळणार आहे, खेळाडू कसे तयार होणार आहेत, नवीन कलाकार कसे तयार होणार आहेत, ह्या सगळ्या बाबतीवर सरकारने बंधन घातलेले आहेत. याच्यापेक्षाही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की ज्या पोलीस भरतीमध्ये विशेषतः ग्रामीण भागातला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये भरती व्हायचा, तो कॉन्स्टेबल व्हायचा, कॉन्स्टेबल नंतर तो शिकल्यानंतर पुढे जायचा आणि अधिक मोठा अधिकारी व्हायचा त्याचा प्रयत्न असायचा. पण त्या पोलीस भरतीमध्ये इतके निकष लावलेत, इतकं त्याच्यामध्ये कडक केलं आहे की पोलीस भरती देखील आता ग्रामीण भागातील मुलं आपण जर प्रमाण पाहिलं या मागच्या 5 वर्षातल्या फार एक प्रमाण कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं हा रोजगार आता कमी होण्यापेक्षा तो म्हणजे बेरोजगारांची संख्या आता वाढत चाललेली. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये औद्योगिक क्षेत्र वाढलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये आज पाथर्डीसारख्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने आपण पाणी आणू शकतो, शेवगावमध्ये आज जायकवाडीच्या पाण्याच्या बाबतीत प्रश्न आहे, तिथून आपण त्या संपूर्ण परिसरामध्ये कशा पद्धतीने आपण पाणी देऊ शकतो, हे सगळ्या तालुका स्तरावरचे प्रश्न आहेत. याच्यावरती खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये काम करणं गरजेचं आहे. आणि ते काम करण्याकरता खऱ्या अर्थानं जो माणूस याला पूर्ण वेळ देऊ शकतो, या तालुका स्तरापासून असेल, या मतदारसंघापासून असेल ते दिल्लीच्या सभागृहापर्यंत तो आवाज कसा पद्धतीने उठू शकतो, शासनाला कसा पाठपुरावा करू शकतो, ह्या सगळा वेळ देणारा माणूस पाहिजे. आणि त्याच्याकरता मी आज या ठिकाणी विनंती करणार की माझ्यासारख्याला या ठिकाणी आज ते काम मी या नगर शहरामध्ये करतोय. लोक पाहत आहेत डिजिटलायझेशन असेल की प्रत्येक तालुका स्तरावरती डिजिटल स्कूल, आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये डिजिटल शिक्षण देणं देखील तितकंच आवश्यक आहे. मग त्याच्याकरता देखील ह्या बाबतीमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. उद्याच्या काळामध्ये या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. एक चांगल्या प्रकारे क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, ग्रामीण भागातील आमच्या तरुण वर्गाला रोजगार असेल, शेतकरी वर्गाला चांगल्या प्रकारचा हमी भाव असेल, त्याच्या शेतीमालाला चांगला भाव असेल, दुधाला चांगला भाव असेल, या सगळ्या बाबतीमध्ये मागच्या सरकारच्या बाबतीमध्ये लोक आज बोलत आहेत. तर तुम्ही देखील तो विचार प्रत्येकाने करावा आणि माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला जो या नगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय त्याला एक संधी आपण या ठिकाणी द्यावी, हेच नम्रतेचं आव्हान मी या निमित्तानं करणार आहे. कारण आज मी आता बहुतांश गावामध्ये जाऊन आलो आहे, बहुतांश मतदारापर्यंत संवाद साधलेला आहे. पण तिथं कुठं आज म्हणजे खऱ्या अर्थाने हे तुमच्या TVच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की आज खऱ्या अर्थानं जिथं मी पोहोचलो नसेल तर निश्चित रूपानं ह्या 23 तारखेपर्यंत फक्त तुमच्या हक्काच्या संग्रामाला फक्त सांभाळून घ्या. तर उद्याचे 5 वर्ष हा तुम्हाला पूर्ण सेवा देण्याकरता या ठिकाणी हा उपलब्ध राहणार आहे. तुमच्या तालुका स्तराच्या प्रश्नापासून, तुमच्या प्रश्नापासून, नगरच्या प्रश्नापासून तर अगदी तुम्हाला सांगतो दिल्लीच्या सभागृहापर्यंत हा प्रश्नाकरता हा सातत्यानं तुमचा संग्राम या ठिकाणी नगर शहरामध्ये राहणार, तिथं काम करणार, नगरपासून तुम्हाला भेटणार, उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे फक्त 23 तारखेपर्यंत सांभाळून घ्या, हीच या ठिकाणी मी तुम्हाला ह्याच तुमच्या TV चॅनलच्या माध्यमातून ही नम्रतेची विनंती संपूर्ण आमच्या ह्या मतदार बंधू भावांना या ठिकाणी करतो. आणि जाता मी एकच या ठिकाणी आमच्या सर्व आमच्या ग्रामीण भागातील वर्गाला सांगेल की मी देखील एक वारकरी संप्रदायाचा वारसा असणाऱ्या कुटुंबाशी मी जोडला गेलेलो आहे. की मी आमचे आजोबा अनेक वर्ष पंढरपूरची पायी वारी त्यांनी केली. आमचे मोठे भाऊ देखील जवळपास 15 वर्षापासून वारी करतात. मी 2 वर्ष झाले पंढरपूरची वारी 2 वर्षापासून करतोय. आणि करत असताना कुठेतरी आपल्याला देखील आमची एक नाळ ग्रामीण भागाशी आमची जोडले गेलेली नाळ आहे. त्यामुळे आम्हाला शेतकरी वर्गाचे दुःख माहिती की आज शेतकरी वर्ग या 4-5 वर्षामध्ये काय परिस्थिती भोगतोय. त्यामुळे पूर्णतः हे शेतकरी वर्गाकरता काम करेल, तरुण वर्गाकरता या ठिकाणी मी काम करणार आहे. त्यांच्या रोजगाराचा या ठिकाणी प्रश्न आपण मार्गी लावण्याकरता आपण त्याच्यामध्ये काम करणार आहे. या ठिकाणी या रोखोक चर्चासत्रामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार संग्रामभाई जगताप यांनी अत्यंत रोखोक अशा आपल्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तर दिलेले आहे. मी महानगर न्यूजच्या वतीने संग्रामभाई जगताप यांना या येत्या काळातल्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आणि महानगर न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना एकच विनंती करतो की महानगर न्यूज सातत्याने निवडणुकीच्या किंवा कोणती प्रश्न असेल या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चासत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या नेत्यांच्या मुलाखती घेत असतो. परंतु सांगताना एक सांगतो की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला पाहिजे. जे गव्हर्नमेंट शासन जे सांगते की मतदार जागृती, त्या मतदार जागृतीमध्ये मी आमच्या महानगरच्या वतीने सर्व मतदारांना एक आवाहन करतो की प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावावा. या ठिकाणी मी संग्रामभाई या ठिकाणी आले, त्यांचे या ठिकाणी मी पुन्हा एकदा आमच्या महानगरच्या वतीने
वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो.